म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला सर्व काटेनगरातील, जरी तुमचं काटेनगर असेल तरी फुलासारखं राहा, नगर जरी काटे असेल तरी कशासारखं राहा, फुलासारखं राहा, आनंद सदा स्माईल. पण आमचे ब्रजरसिक संत सांगतात, हे प्रभू देवाने तुम्हाला किती दुःख देऊ द्याव तरी तुम्ही हसत राहा. एक ना एक दिवस असा येईल दुःख देणारा सुद्धा विचार करेल, मी याला एवढं दुःख देतो आणि हा हसतोय. एक शायर ने मुझे बात बहुत गजब की कही है. आमचे ब्रजरसिक संत सांगतायत, ए कन्हैया मुस्कुराने का वादा तो हमने आपसे किया है. जरा ध्यान से सुनिएगा. मुस्कुराने का वादा तो हमने आपसे किया है, आप हमें लाख दुख दे दो गोविंद, हम उसको मुस्कुराते ही सहेंगे. तो लाख जरी दुःख दिले ना तरी आम्ही ते हसत हसत घेऊ. म्हणून सदैव माणसाने हसत राहावं, वेगळी गरज न पडली पाहिजे. आणि त्यातल्या त्यात आता तर फार दुर्दैव आहे महाराज, पुण्यासारख्या ठिकाणी, स्पाईन रोड सारख्या ठिकाणी हास्य क्लब खोलण्याची वेळ आली. हा जिमपर्यंत ठीक होतं, जिमपर्यंत ठीक होतं. आता लोकांना हसवण्यासाठी एक हॉल घेतला जातो आणि तिथे जाऊन आपल्याला काय शिकवतात, हसा. मग तिथं हा 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 डुप्लिकेट हसावं लागतं, डुप्लिकेट. याच्यापेक्षा दुर्दैव काय, आपलं ओरिजिनल हसू सोडलंय आपण. प्यार से बोलो राधे राधे, जरा जोर से बोलिए ना. म्हणून तुमच्या जीवनात लाख जरी दुःख असेल ना तर त्या दुःखाचं रूपांतर जर हसवण्यात करायचं असेल तर माझ्या भगवंताची भागवत कथा ऐका, तुमच्या जीवनातलं दुःख नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. एवढं सामर्थ्य श्रीमद भागवतात. कारण ही भागवत कथा सामान्य नाही. राजा परीक्षितजींना सुखदेवजींनी सांगितली, आधी नारायणाला भगवंताने सांगितली, चतुश्लोकी ब्रह्माजीने नारदांना सांगितली, बद्रिकाश्रममध्ये सनत कुमाराने नारदांना सांगितली. हीच भागवत कथा काटेनगरमध्ये जगदंबा माता पद्मावतीच्या प्रांगणामध्ये मी तुम्हाला सांगतोय. ही 7 दिवस ऐका. ही सामान्य कथा नाही महाराज. शौनकादिक ऋषींनी प्रश्न विचारला सुतजींना, महाराज सच्चिदानंद रूपाय ठीक आहे, विश्वोत्पत्त्या ठीक आहे, तापत्रय विनाशाय ठीक आहे, आशा कृष्ण परमात्माला वयम नमः हे ठीक आहे, पण मला एक सांगा, ही भागवत कथा किती श्रेष्ठ आहे हो महाराज. भागवत कथा एवढी श्रेष्ठ आहे, लघुन्यन्य जाता आणि गौरवेण इदम महत्. एक वेळचा प्रसंग आहे, तो प्रसंग सांगतो आणि कथेला विराम देतो. एकदा काय झालं म्हणे की ब्रह्मदेवाला कळालं की हरिद्वारला गंगेच्या पवित्र किनाऱ्यावर राजा परीक्षितजींना सुखदेवजी भागवत कथा सांगणार आहेत. आणि कारण काय तर राजा परीक्षितजीला 7 दिवस मरण्याचा श्राप लागला आणि त्यातनं वाचण्यासाठी भागवत कथा ऐकतायत. तर स्वर्गाधिक देवी देवतांनी विचार केला, आपल्या स्वर्गात तर अमृत आहे, अमृत कलश आहे, आणि हे जर अमृत आपण आणलं आणि जर राजा परीक्षितजीला दिलं तर राजा परीक्षितजीला जो मरण्याचा श्राप आहे, राजा परीक्षित त्याच्यातून वाचेल. आपल्याकडे असं किती अमृत आहे. आणि सुखदेवजी जे राजा परीक्षितजीला भागवत अमृत देत आहेत ना, आपण एक काम करू, याच्या बदल्यात त्यांच्याकडनं भागवत अमृत घेऊया. एक्सचेंज ऑफर काय करूया आपण, एक्सचेंज करूया. आणि मग स्वर्गाधिक देवी देवता तो अमृताचा कलश घेऊन सुखदेवजींकडे आले आणि सुखदेवजीला म्हणतात, गुरुजी आप राजा परीक्षित जी को भागवत अमृत पिला रहे हो, तो एक काम करिए ना, ये भागवत अमृत हमें दीजिएगा और इसके बदले में हम स्वर्ग का अमृत उसे देते हैं. तुमच्या इकडे काय म्हणतात त्याला, आमची वस्तू घेणे आणि त्याची वस्तू देणे, त्याला काय म्हणतात, उष्ण नाही, उष्ण नाही, उष्ण नाही. उष्ण शब्दाचा अर्थ फक्त घेणेच, हा देणे नाहीच. वेळ आली तर मग त्यांनी 10 वेळा मागितल्यानंतर देणे. एक्सचेंज ऑफर त्याला मराठीत काय म्हणतात, देवाण घेवाण. करेक्ट, देवाण घेणार. आणखी थोडं खाली जाऊन सांगू का, साठ लोट. हे तुम्हाला कळालं, वेगवेगळे अर्थ आहेत त्याचे. एक्सचेंज ऑफर हिंदीमध्ये, इंग्लिशमध्ये.
साठ लोट घेवान देवान, आदला बदली, अनेक अनेक साहित्यात त्याचे शब्द आहेत. तर मला एक सांगा, हे हे याचे काही नियम असतात का दादा एक्सचेंज ऑफरचे? दादा तुम्हीच हां, काही नियम असतात का? बरं, माझी इच्छा झाली तुमच्याशी एक्सचेंज करायची, काय म्हणतात त्याला, घेवाण देवाण करण्याची. सर माझी इच्छा आहे माझ्या हातातली चांदीची अंगठी तुम्हाला द्यावी आणि तुमच्या हातातली सोन्याची मी घ्यावी. द्या की, मी पण देतोय तुम्हाला. द्याल का तुम्ही? का? अहो मी पण देवाणघेवाणच करतोय की, मी देतोयच की तुम्हाला. का देणार नाही तुम्ही? म्हणजे याचा अर्थ माझी कमी किमतीची आहे आणि तुमची जास्त किमतीची आहे. बस एवढं जरी कळालं तरी भागवत कथा कळाली. आपण समान किमतीची घेवाण देवाण होते, कमी किमतीची होत. सुखदेवजी म्हणाले ठगिया, स्वर्गाधिक देवी देवतांना म्हणाले ठगियो, आप हमें ठगने के लिए यहाँ आए हो. अरे को कथा को काच मणिर महान ब्रह्म रात्रो विचार येव तदा देवाश. को कथा को काच को मणिर महान. अरे कुठे स्वर्गातले तुच्छ अमृत आणि कुठे हे जीवन तृप्त करणारं भागवत अमृत. कुठे काचाचा तुकडा आणि कुठे डायमंड मणी. दोघांची तुलना होऊ शकते नहीं. चलो निकलो यहाँ से. अगर कथा सुननी है तो जाओ काटे नगर में, जाओ पद्मावती के मंदिर में जाके बैठो, फ्री में सुनो. या कोई टिकट थोड़ा लगा हुआ है, इधर टिकट ठेवलंय का? नहीं, या कुणी या, खुला दरबार आहे. पण इथे येताना फक्त माणूस म्हणून या. प्यार से बोलो राधे राधे. तुमचं सेठ पण, तुमचं मोठे पण या कमानीच्या बाहेर सोडा. तुम्ही करोडपती तुमच्या घरी, तुम्ही साहेब तुमच्या घरी. कमानीत एंट्री करताना फक्त आपण एक माणूस म्हणून आहात. जर हा तुमचा भाव असेल तर तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार. आणि जर तुम्ही इथे येऊन जर मानापानाची अपेक्षा करत असाल तर मग फक्त पाहुणे म्हणून या, श्रोता म्हणून नाही. इथे येणारा माणूस, एक वाक्य बोलू का मराठीतलं? आमच्या वारकरी संप्रदायाच्या संतांनी हा वैष्णव संप्रदाय एवढा मोठा करून ठेवलाय, एवढा व्यापक केला. इथे येण्यासाठी काही बंधनं शिल्लक ठेवले नाही आहेत. भागवत कथा ऐकायला येण्यासाठी तो माणूस कसाही असला तरी चालतो आणि कसाही असला तरी चालतो, पण तो माणूस पाहिजे. मला यातला श्लेष अलंकार सांगायचा आहे आणि मग लहान थोर सांगायचं आहे. माणूस ऐकायला कथा येणारा तो कसाही असला तरी चालतो आणि तो कसाही असला तरी चालतो, पण तो माणूस पाहिजे. कोणाला कळालं गुरुजी? कुणाला कळालं सांगा. कसाई म्हणजे कसाई नाही का? दुसरं तुमच्या इकडे मी सांगतो तुम्हाला, इकडे बघा. कसाई, हां कळालं ना? कसाई असला तरी चालतो आणि कसाई असला तरी चालतो, पण तो माणूस. त्याचं उदाहरण देईल. चर्मरंगू लागे रोहिदासा संगे, कबीरा मागे शेले विणे, सज्जन कसाया विंकू लागे मांस. हा, कारण हा दरबार त्यांनी खुला केला. इथं कोण कोण आहेत? यारे यारे, लहान थोर. यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर. थोडा आवाज द्या. यारे यारे माईकला आवाज द्या. याती भलते नारी नर, याती भलते नारी नर. यांचा आवाज द्या मागच्या कोरसला आवाज दे दादा. करावा विचार न लगे, करावा विचार न लगे, चिंता कवना
प्यार से बोलो राधे राधे, जरा जोर से बोलो ना. यारे यारे लहान थोर याती भलती नारी, म्हणून भागवत कथा ऐकण्यासाठी फक्त भाव लागतो. भाव ही तस्मात कारणम. आणि भागवत कथा ऐकायला माणसं येतात त्याच्यात नवल नाही, कुत्रं सुद्धा येतं. आलंय ते बापू इथं कुत्रं आलंय, त्याचं कारण आहे. काही लोकांनी चर्चा नको करायला की त्या कार्यक्रमात कुत्रं सुद्धा नव्हतं. हा काही लोक म्हणतात ना आम्ही गेलो तिथे पण कुत्रं सुद्धा, हे कोणी म्हणायला नको म्हणून हे आलंय. हे आलं ते कमी आहे का? म्हणजे कुत्र्याला सुद्धा कळालं की कथा ऐकावी म्हणून. हे ज्यांना नाही कळालं त्यांना धन्यवाद. माझं बोलणंच असं असतं, प्यार से बोलो राधे राधे. याचे दोन कारण आहेत, कुत्र भाग्यवान आहे आणि आपली सिक्युरिटी किती तगडी याचाही अर्थ कळाला. आपले स्वयंसेवक कुठे आहेत? श्याम दादा. मी तरी विचार करतोय ताज हॉटेलवर हल्ला का झाला. अशी जर सिक्युरिटी असल्यात असं होणार नाही तर काय होईल. त्या सगळ्या समोर कुत्र इथं आले तुम्ही पाहत राहिले. असू द्या, त्याला काही त्रास नाही. प्यार से बोलो राधे राधे. नाही राहू दे, तो जाणार नाही. घरचाच आहे का? घरचाच आहे ना. म्हणजे घरी कुत्रू सुद्धा सोडलं नाही, सगळे आले. वा वा, धन्य परमार्थ तुमचं. सगळे घरातले तर आलेच पण प्राणी सुद्धा घेऊन आले. प्यार से बोलो राधे राधे. मी काहीतरी बोलत होतो आपणास. श्रीमद भागवत कथा ऐकण्यासाठी भाव लागतो. भाव ही तस्मात कारण. आणि शौनकादिक ऋषींना सुज्जी सांगतायत महाराज, स्वर्गादिक देवी देवतांना दुर्लभ असणारी भागवत कथा आहे. म्हणून स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यू लोके व्हावा जन्मा. हा, ही भागवत कथा स्वर्गात नाहीये, वैकुंठात नाहीये. ही कथा फक्त मृत्यू लोकात आहे. हा सुख सोहळा स्वर्गी नाहीये, हा इथेच आहे. म्हणून याचा आनंद आपण घ्यायचा आहे. हा इथेच मिळतो. म्हणून स्वर्गादिक देवी देवतांना दुर्लभ आहे. शौनकादिक ऋषीने प्रश्न विचारला, महाराज भागवत तर अथांग महासागर आहे. कारण भागवतात 18,000 श्लोक आहेत. किती हजार? 18,000 श्लोक संख्या आहे. 12 स्कंद आहेत आणि 365 अध्याय आहेत. मग एवढी मोठी ग्रंथ संपदा 7 दिवसात कशी शक्य आहे? 7 दिवसात शक्य आहे? अहो इथं ज्ञानेश्वरी पारायण सुद्धा 7 दिवसात होत नाही. अगदी घाई करावी लागतात. काही तर फक्त पानं उलटतात. मग एवढी मोठी विशाल ग्रंथ संपत्ती 7 दिवसात शक्य आहे का? मग त्यातल्या त्या 7 ते 9 आणि सुरू झाली 8ला आणि 10ला संपवायची. मग शक्य आहे का? तर 7 दिवसाची परंपरा केव्हापासनं पडली या प्रश्नाचं उत्तर ऐकूया. प्यार से बोलो राधे राधे. शौनकादिक ऋषींना सुज्जी सांगतायत महाराज, नारद ऋषीने सनकादिक ऋषींच्या मुखातनं नारद मुनीने 7 दिवसाची कथा ऐकली. ऐकताय ना सगळे? कथानक भाग फार गोड आहे. एवढाच हृदयस्पर्शी आणि पुढे जाऊया. मग प्रश्न असा निर्माण झाला इथे शौनकादिक ऋषींना, जेव्हा सुतजी म्हणतायत की नारदजीने 7 दिवसाची भागवत कथा कोणाच्या मुखातून ऐकली? सनकादिक ऋषींच्या. तेव्हा सनकादिक ऋषींच्या मुखातनं नारदजीने कथा ऐकली आणि हा प्रसंग सुतजीने शौनकादिक ऋषींना सांगितला. तेव्हा शौनकादिक ऋषीने प्रतिप्रश्न केला, अस्थिरस्य नारदम. अस्थिरस्य नारदम, जे अस्थिर असणारे नारद कधी एका ठिकाणी 1 मिनिटही थांबत
नाही. नारदजी एका ठिकाणी किती वेळ थांबतात तर याला शास्त्रामध्ये एक सूत्र असं आहे, बोले गोदूधन वेला. हा गोदूधन वेला शब्दाचा अर्थ एका गाईचं दूध काढायला जेवढा वेळ लागतो का तेवढाच वेळ नारद एका ठिकाणी थांबतात. मग असे असणारे अस्थिरश्य नारद 7 दिवस भागवत कथा कशी काय बसून ऐकतात? याला काहीतरी कारण असेल ना. जेव्हा एखादा उद्योगपती, जेव्हा एखादा करोडपती, त्याला 1 मिनिटही वेळ नसतो, तो जेव्हा पुढे येऊन बसतो ना 7 दिवस, तेव्हा आपल्याला शंका येतोय, अरे साहेबाला तर 1 मिनिट वेळ नसतो आणि ते 7 दिवस कथा ऐकतात, याचं कारण काय? प्रश्न निर्माण होऊ शकतो ना. मग अस्थिरश्य नारदम, तर नारदजींच्या जीवनात एक मोठी घटना घडली, त्याच्या कारणास्तव नारदजींना 7 दिवस कथा ऐकावी लागली. एक वेळचा प्रसंग आहे. नारदजी सुख शोधण्यासाठी, शांती शोधण्यासाठी मृत्यू लोकात आले. नारदजींना वाटलं इथे सुख शांती आम्हाला मिळेल. मग नारदजी कुठे कुठे गेले? बोले हरिक्षेत्रम, कुरुक्षेत्रम, रामेश्वर सेतु बंधनम इत्यादि तीर्थेषु भ्रमंती. हरिद्वारला गेले, ऋषिकेशला गेले, रामेश्वरला गेले, आळंदीला गेले, पंढरपूरला गेले, नाशिक गोदावरी तटे, हा गोदावरी तटाल किनाऱ्यावर गेले सुख शांती शोधण्यासाठी. पण नारदजींना शांती नाही मिळाली. का? आजही महाराज आम्ही तीर्थक्षेत्रावर जातो शांतीसाठी, पण तिथेही आम्हाला शांती भेटत. आजही आम्ही मंदिरात जातो माऊलीच्या, जेव्हा बाहेरगावचे लोक येतात ना, त्या मंदिरात एवढा गोंधळ असतो. हा एक म्हणतो इकडे इकडे चप्पल ठेवा, एक म्हणतो फुलं घेऊन जा, एक म्हणतो इकडे या पूजा करा. शांती भंग होते. मग नारदजीने विचार केला शांती कुठे मिळेल. नारदजीला वाटलं सद्ग्रस्ताच्या घरी जावं आणि एका ग्रस्त व्यक्तीकडे नारद गेले. नारदजीने तिथं विचित्र दृश्य पाहिलं. दादा, तरुणी प्रभुता गेहे शालको बुद्धिदायका कन्या विक्रयते लोभान दंपती नामच कलकणम. घराघरामध्ये पती पत्नीचे भांडण नारदजीने पाहिले. नारदजीने पाहिले इथं सुख शांती नाहीये मिळत. मग इथे तर क्रांती आहे. कन्या विक्रयते लोभान, अरे इथे तर मुलीचा विक्रय व्हायला लागला, मुलींचा विक्रय व्हायला लागला. आज आपण बघतोय आपल्या मुलीचं लग्न जमवतोय, मुलाचं लग्न जमवतोय की विकत घेतोय हा प्रश्न आहे. 100 तोळे, 200 तोळे, हा कन्या विक्रयते लोभान. लोभापायी आपण मुला मुलीचा काय करतोय? विक्रय करतो. आणि महाराज नारदजीने दृश्य पाहिलं. शालको बुद्धिदायक, हा कलियुगातलं महात्म्य नारदजीने पाहिलं. घरामध्ये पूर्वी वडीलधाऱ्या लोकांना मान होता. नारदजी म्हणतायत तो आता राहिलेला नाहीये. मग शालको बुद्धिदायक, हा घरामध्ये आता आपल्या साल्याचा सल्ला घेतला जातो. कुणाचा? शालको. शालको हा शब्द संस्कृत आहे, हिंदीमध्ये त्याला साला म्हणतात. मराठीत काय म्हणतात दादा? हा, मेवणा ना, त्याला साला म्हणतात ना. बरं, कलियुगाचं महात्म्य बघा. पूर्वी, आता माझ्या समोर ज्येष्ठ ते 2-3 बाबा बसले तिथे पाठीमागे, त्यांना विचारा तुमच्या लहानपणी किंवा बापूच्या लहानपणी, त्यांना विचारा तुमच्या घरात जर एखादा व्यवहार करायचा असेल, जमिनीची खरेदी विक्री किंवा गाडी घेवाण देवाण, तर तुम्ही पूर्वी कोणाचा सल्ला घ्यायचे? जुने म्हातारे बाबा ते दोघं तुम्ही कुणाचा घ्यायचे? वडीलधाऱ्यांचा, चुलत्यांचा, बरोबर ना. आताच्या पोरांचा अवघड आहे. नो कमेंट, नो बोललेलं बोरं. आता पोरं डायरेक्ट फोन घेतात आणि मेवण्याला फोन लावतात, साल्याला. हॅलो, गाडी कोणती घेऊ? फॉर्च्युनर का BMW का थार? कोणाचा सल्ला घेतला जातो? शालको बुद्धिदायका. परिणाम, आपल्या घरातली शांती हरवण्याचं कारणच आहे की आपण आपल्या घरात दुसऱ्याचे सल्ले घेतो. प्यारशी बोलो, राधे राधे. माझं बोलणं फार कडवं असतं व्यासपीठावरून. जर तुमच्या घरात सुखी व्हायचं असेल तर तुमच्या घरात दुसऱ्याचा इंटरफेअर कमी करा, ऑटोमॅटिक तुमचं घर सुखी होईल. आपलं घर दुःखी होण्याचं कारण काय? नको ते आपल्या घरात सल्ले देतात. हा, आणि त्यातल्या त्यात शालको बुद्धिदायका.
म्हणून आपल्या घरात साल्याचा सल्ला मुळीच नको. कारण मी रेकॉर्ड देईल तुम्हाला, पुरावे देईल. आतापर्यंत आपापल्या जीवनात ज्यांनी ज्यांनी आपल्या घरात साल्याचा सल्ला घेतला ना, त्याच्या घराची मातीसुद्धा शिल्लक राहिली नाही. मातीसुद्धा. पुरावा नंबर 1, दुर्योधनाचा साला, धृतराष्ट्राचा साला, दुर्योधनाचा मामा कोण? शकुनी. वा भांजे. दुर्योधनाचा मामा धृतराष्ट्राचा साला, त्याचं नाव काय? शकुनी. धृतराष्ट्राने आपल्या घरात कुणाचा सल्ला घेतला? शकुनीचा. त्याच्या घराची माती शिल्लक आहे? अरे माती तर सोडा, पण त्याच्यानंतर कोणी दुर्योधन नाव सुद्धा ठेवलं? तुमच्या गावात आहे का दुर्योधन कोणी? नाही. का? घरात साल्याचा सल्ला घेतला तर माती सुद्धा शिल्लक नाही. म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला, आपल्या घरात साल्याचा सल्ला घेऊ नका. आजपासून बंद. बऱ्याच जणांनी माना डोलवलेत, म्हणजे याचा अर्थ घेत होते. आता काही ताई माझ्याकडे रागानं बघत असेल, कसं तरी माझ्या भावाला हे फोन करत होते, उद्यापासून बंदही करतील. ताई नाराज होऊ नको माझ्यावर. तुला पण एक फायदा सांगतो, तुम्ही नाराज होऊ नका. आपल्या घरात साल्याचा सल्ला घेणं बंद करा, आणि आपणही कोणाचे तरी साले आहोत त्यांच्या घरात जाणं बंद करा. म्हणजे TTMM आहे का नाही? तुमचं तुम्ही बघा, आमचं आम्ही बघू. एखादा वैचारिक पातळीने कमजोर असेल तर तिथं गायडन्स करणं वावगं ठरत नाही. पण सर्व असताना इंटरफेअर करणं चुकीचं. हे नारदजींचं दृश्य मांडतोय, नारदजींचं सूत्र मांडतोय. आणि नारदजीने पाहिलं, हो शांती कुठे मिळेल, म्हणून नारदजी यमुनेच्या तटाला वृंदावन धाममध्ये गेले. जात असता नारदजीने एक विचित्र दृश्य पाहिलं. एक 16 वर्षाची सुंदर मुलगी रोदन करते, रडते. तिच्या मांडीवर 2 वयोवृद्ध पुरुष झोपलेत. अनेक सुंदर स्त्रिया तिला हवा घालतायत. नारदजीने पाहिलं, कोण आहे ही? नारदजी जात होते साईडना, पण ती रडणारी सुंदर स्त्री होती ना, तिने नारदजीला पाहिलं आणि आवाज दिला, भो भो साधो क्षणम तिष्ठ. ओ साधू महाराज, एक क्षण के लिए रुक जाइए, कुछ पल के लिए रुक जाए. नारदजीने कहा, मी? बोले हा तुम्हीच, 1 मिनिट या. नारदजी जवळ गेले. नारदजीने विचार केला, महिलांचं भांडण आहे, आपण न इंटरफेअर केलेलं बरं, आपण यांच्यात मध्ये न पडलेलं बरं. नारदजीने विचारलं, का रडताय तुम्ही? कोण आहात तुम्ही? आणि तुमच्या मांडीवर जे वयवृद्ध 2 पुरुष आहेत, हे कोण आहेत? त्या रडणाऱ्या मुलीने तिचा परिचय दिला. ती सांगते, अहो नारदजी, अहम भक्ती रीती ख्याता. मी कोण आहे? इतिमती भक्ती. माझं नाव श्रीमती भक्ती देवी. अच्छा देवी भक्ती तू? आणि तुझ्या मांडीवर वयवृद्ध 2 पुरुष कोण आहेत? तिने सांगितलं, ज्ञान वैराग्य नामानो. हे ज्ञान आणि वैराग्य माझे 2 मुलं आहेत. नारदजींना आश्चर्य वाटलं, आई 16 वर्षाची आणि मुलं 80 वर्षाची, कसं शक्य आहे? असं कधी झालं का? आई 16 वर्षाची मुलं नाही. मग हे कोण आहेत? तर ज्ञान आणि वैराग्य भक्तीचे 2 मुलं आहेत. कलियुगाचा महिमा असा आहे महाराज, कलियुगात लोक भक्ती तर करतात, पण ज्ञानाला आणि वैराग्याला किंमत देत नाही. कथेत सुद्धा जर आपण जास्त वेदांत सांगायचा प्रयत्न केला ना, तर लोक खालून कमेंट करतात, महाराज थोडं कॉमेडी करा, थोडं विनोदी सांगा. का? तर ज्ञान वृद्ध झालंय, वैराग्य वृद्ध झालंय, म्हणून चांगलं ऐकायला लोकाला सवय राहिल्या नाहीत. पूर्वी लोक बदामाचा शिरा खायचेत, आता फक्त भेळ आणि पाणीपुरीवर जीवन जगतायत. एनर्जी तर काहीच नाही, फक्त खाल्ल्यासारखं वाटतं. आज कीर्तन कथा भरपूर होत आहे जगात, पण प्रॅक्टिकली अनुकरण काहीच नाही. त्याचं कारण काय? ज्ञान वैराग्य नामानो. कथेला लाखो समाज असतो, कीर्तनात हजारो लोक असतात, पण लोक सुधारत का नाहीत? त्याचं कारण आहे, सांगणाराही त्या ताकदीचे राहिले नाहीत आणि ऐकणारे सुद्धा त्या ताकदीचे राहिले नाहीत. ज्ञान वैराग्य नामानो. अरे देवी तू आली कुठून? तर तिने आपला डिटेल ॲड्रेस दिला. उत्पन्ना द्रविडे साहम वृद्धिम कर्नाटके गता क्वचित क्वचिन महाराष्ट्रे. मी उत्पन्ना द्रविडे साहम, द्रविड देशात उत्पन्न झाली. क्वचित क्वचिन महाराष्ट्रे, मला महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे मान मिळाला, म्हणून दुर्दैव आहे महाराष्ट्राचं.
अख्ख्या महाराष्ट्रात सुद्धा वारकरी संप्रदाय माहिती नाही. अरे मी कितीतरी वेळा पुण्यात पाहिलं. पुण्यात सदाशिव पेठेत मी गेलो होतो 2 वेळा. मला तिथल्या एका मारवाडीने प्रश्न विचारला, गुरुजी आप कहाँ रहते हो अभी? मैंने कहा आलंदी में. तो बोले आलंदी कहाँ है? 30 किलोमीटर अंतरावर. त्याला आळंदी माहिती नाही. किती दुर्दैव आहे. क्वचित महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात सर्वत्र परमार्थ नाही आहे. क्वचित आळंदी, पंढरपूर, देहू, पैठण हे जर तीर्थक्षेत्र सोडले, काही सप्ताहाचे गावं सोडले, तर असे महाराष्ट्रात असे बरेच गाव आहेत की जिथे भजन होत नाही, कथा कीर्तन होत नाही. म्हणून क्वचित महाराष्ट्र आहे. देवी मी वृंदावनला आली, मी तरुण झाली, पण ज्ञान वैराग्य वृद्ध झाले. संत आहात तुम्ही नारदजी. आणि जगातली अशी कोणती आई नाही की जिचे मुलं दुःखी असताना आई सुखी राहील ना. जगात अशी एकही आई नाही की जिचे मुलं दुःखी आहेत आणि आई आनंदाने जीवन जगत असेल. अरे नाही, आमची आई तर बघा, मुलाचं डोकं जरी दुखत असेल ना, तर ती सुद्धा खाणं जेवण करत, ती सुद्धा झोपत नाही. मग हे मी आई आहे, ज्ञान वैराग्य माझे मुलं आहेत, यांना चेतना देण्यासाठी काहीतरी करा. आणि नारदजी सांगताय, देवी चिंता मत करो. मग वेद वेदांत घोष हे गीता पाठ मुहुर्मुहु वेद वेदांताचा घोष केला. हरी ही ओम महागणानांत गणपती गुंग हवामहे निधिनांत निधिपती गुंग हवामहे. वेदाच्या रुचा म्हणल्यात, तर त्या ज्ञान वैराग्याला फक्त शुद्ध यायची, पुन्हा बेशुद्ध पडायचे. उदाहरण देऊ का? जसं आपण डॉक्टरकडे गेल्यानंतर, डॉक्टर सिर बहुत दर्द कर रहा है, पेट बहुत दर्द कर रहा है, डॉक्टर नो टेंशन मैं दवा देता हूँ. एक टॅबलेट दिली, ATM 500 आणि 180 आलेग्रा. ही गोळी खा, आजार दूर होईल. कारण बऱ्यापैकी मेडिसिनचं मला माहिती. प्यार से बोलो राधे राधे. जरा जोर से बोलो ना. हे खा म्हणजे बरं होईल. अरे खाल्ली गोळी, बरं वाटलं, गोळीचा असर गेला, पुन्हा डोकं दुखायला लागलं. तसंच ज्ञान वैराग्य, गीता पाठ मुहुर्मुहु वेद वेदांत घोष हे चेतना तोपर्यंतच, मंत्र आहेत तोपर्यंत, पुन्हा बेशुद्ध. काय केलं पाहिजे? आकाशवाणी झाली, सत्कर्म करा. नारदजी सत्कर्माच्या शोधात निघाले. सत्कर्म म्हणजे काय? सत्कर्म काय? सत्कर्म शोधत शोधत बद्रिकाश्रममध्ये गेले. नारदजींचा चेहरा पडलेला होता, चिंतातूर. कारण एक वाक्य सांगतो दादा, संत कधीही टेन्शनमध्ये जेव्हा असतात ना, तेव्हा ते स्वतःच्या दुःखाने कधीच दुःखी नसतात. वाक्य पुन्हा ऐका. संतांमध्ये आणि आपल्यामध्ये फरक काय? आपण दुसऱ्याच्या सुखाने दुःखी होतो, आपण दुसऱ्याच्या सुखाने दुःखी होतो. संत दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होतात. हा फरक आहे. मी नेहमी सांगत असतो, एका ताईचं पोट दुखत होतं. पार सर्व डॉक्टर गेले, सोनोग्राफी केला, इंडोस्कोपी केली, काही निघालं नाही. विचारलं, ताई कधीपासून दुखतं? ती म्हणाली, माझ्या मैत्रिणीने माझ्या शेजारी मोठा फ्लॅट घेतला तेव्हापासून. आता सांगा तिचं पोट कधी थांबेल? दुसऱ्याच्या सुखात आपण दुःखी होतो. संतांचं उलट आहे. संत दुसऱ्याच्या दुःखात दुःखी होतात. नारदजींना चिंता होती, पण कुणासाठी? ज्ञान आणि वैराग्याला शुद्धीवर. वैष्णव जन तो तेने कहिए, 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 वैष्णव जन तो तेने कहिए से, वैष्णव जन तो तेने कहिए, वैष्णव जन तो तेने कहिए, वैष्णव जन तो तेने कहिए. जे पीर पराए जाने रे,
जन तो तेने कहिए, वैष्णव जन तो तेने कहिए, वैष्णव जन तो तेने कहिए, वैष्णव जन तो तेने कहिए, तेने कहिए से पीर पराई जाने रे, पीर पराई जाने रे। प्यारे से बोलो राधे राधे, जरा जोर से बोलो ना। वैष्णव जेण तिनी कही, त्यालाच वैष्णव म्हणा जो दुसऱ्याचं दुःख समजू शकतो. म्हणून एक वाक्य सांगेल दादा जाता जाता, शिदोरी घेऊन जा. तुमच्या जीवनात किती दुःख असू द्या, तुमच्या जीवनात किती दुःख असू द्या, आपल्या नातेवाईकाकडे कधी सांगू नका. माझं वाक्य पुन्हा ऐका दादा. तुमच्या जीवनात लाख दुःख असू द्या, आयुष्यात कधीच तुमच्या नातेवाईकाकडे सांगू नका. कारण तुमचे नातेवाईक फार विचित्र आहेत. तुमचं दुःख रडून ऐकतात आणि तुमच्यापासून उठून गेल्यावर दुसऱ्याला हसून सांगतायत. म्हणून माझं वाक्य पुन्हा ऐका. आयुष्यात आपल्या नातेवाईकाकडे कधीच आपलं दुःख सांगत बसू नका. फार विचित्र लोक आहेत समाजात. आपलं दुःख ऐकताना फार इमोशनल होऊन ऐकतात. असं वाटतं की बस हाच आपल्या दुःखात सहभागी आहे. तिथून उठून गेलात ना तर दुसऱ्याजवळ हसत हसत आपल्या दुःखाची खिलवाळ उडवतायत. म्हणून तुमच्या जीवनातलं दुःख जर तुम्हाला सांगायचंच असेल ना तर माझ्या भगवंताच्या जवळ बसा, रूम बंद करा, दिवा लावा आणि ढसा ढसा माझ्या देवासमोर रडा आणि त्याला आपल्या जीवनातलं दुःख सांगा. तुमचं दुःख दूर झाल्याशिवाय राहणार नाही. तोच तुमचं माझं दुःख दूर करेल. नको त्याच्याकडे दुःख सांगण्याचा प्रयत्नही करू नका. भक्तीने संतांकडे दुःख मांडलं. कुणाकडे? संतांकडे. परिणाम सत्कर्म नारदजीने शोधायच्या बद्रिकाश्रमला गेले. एकदा ही विशालायाम चत्वारो ऋषयो मला. आणि बद्रिकाश्रम मध्ये सनक सनंदन सनातन सनत कुमार 4 भाऊ राहत होते. कथा मात्रैक जीवनम, ज्यांचं कथा हेच जीवन झालं होतं. नारदजीला पाहिलं, नारदजी टेन्शन मध्ये होते. मी बोलून गेलो ना. अरे नारदजीचा चेहरा असा होता की असं वाटत होतं की एखाद्या लोभ्याचं धन चोरलंय, एखादी कामी पुरुषाची स्त्री त्याला सोडून गेली, असं चेहरा नारदजींचा होता. सनत कुमारांनी विचारलं, नारदजी आपकी यहाँ कोई चोरी हो गई, आप दुखी क्यों है? नारदजी ने सांगितलं, मैं दुखी मेरे लिए नहीं हूँ, मैं ज्ञान वैराग्य की चेतना दिलाने के लिए, भक्ति को सुख प्रदान के लिए आपके पास आया हूँ. प्रभु मुझे ऐसी कोई कथा सुनाओ जिससे ज्ञान वैराग्य युवा हो जाए. सनत कुमाराच्या लक्षात आलं. सनत कुमारांनी नारदजींना 7 दिवसाची भागवत कथा सांगितली. पहिले यजमान नारदजी आणि पहिले व्यास सुखदेवजी झाले, सनत कुमार झाले आणि नारदजींना कथा सांगितली. आणि तेव्हापासनं 7 दिवसाची भागवत कथा प्रारंभ झाली. प्यार से बोलो राधे राधे. हा मॉनिटर बंद आहे रे बाळा. तेव्हापासनं 7 दिवसाची कथा प्रारंभ झाली. आणि शौनकादिक ऋषींना सुद्धा सांगतायत, महाराज अशी अतिशय श्रेष्ठ भागवत कथा आहे. म्हणून जन्माला आलात ना तर जीवनात एकदा तरी भागवत कथा ऐकल्याशिवाय मरू नये, हा धर्म सिद्धांत आहे. आणि कथा ऐकत असताना शुद्ध अंतःकरणाने ऐकावी. म्हणजे एवढंच नाही तर जिवंतपणी आयुष्यात एकदा जरी कथा ऐकली तरी जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि एवढंच नाही तर भागवत कथा एवढी श्रेष्ठ आहे, एखादा माणूस अंतक्षणी जरी भागवत कथा ऐकली ना तरी त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. अंतकालेच मामेव स्मरणयुक्ता कलेवरम असं धर्मशास्त्र विधान आहे. श्रीमद भगवद्गीता सांगते, शेवटच्या श्वासाला जरी आपण कथा ऐकली ना तरी आपला उद्धार आहे. एवढी सामर्थ्य भागवतात आहे. आणि एवढंच नाही महाराज, तर भागवत साक्षात कल्पवृक्ष आहे. जो जे पाहिजे तया आहे रे.
आणि एवढंच नाही, एखादा माणूस आयुष्यात पाप कर्म करता करता जरी मेला आणि त्याच्या वर्ष श्राद्धानिमित्त जरी भागवत कथा केली ना, तरी त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. एवढी श्रेष्ठ भागवत कथा आहे. प्यारशी बोला. तुम्ही आपण पाहताय आता ही कथा बापूंनी आणि तुम्ही सर्वांनी मिळून मंदिराच्या चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त ठेवली, आयोजन केलं. पण बऱ्याच वेळा आमचे यजमान, बऱ्याच वेळा तुम्ही पाहिलं असेल, मारवाडी, अग्रवाल, ब्राह्मण किंवा इतरही समाज एकटा कथा करतो लाखो रुपये खर्च करून. मी बोलून गेलो ना, एक 6 वर्षापूर्वी विजय भाऊनी कथा आयोजन केली पूर्ण रसाळ परिवाराने. का तर आईचं मातृपितृपूजन सोहळा केला. काही जिवंतपणे आपल्या आईवडिलांना भागवत कथा ऐकवण्यासाठी कथा करतात आणि काही वर्ष श्राद्धाला निमित्ताने उद्धार व्हावा म्हणून कथा करतात. पण कथा येण केन प्रकारे तुमच्या माझ्या जीवनाचं सोनं करणारी ही भागवत कथा आहे. म्हणून दादा, म्हणून आयुष्यात शेवटच्या श्वासापर्यंत भागवत कथा एकदा तरी ऐकावी. पण आयुष्यात पाप कर्म करता करता जरी मेला तरी त्याच्या नावाने कथा केली तरी त्याचा उद्धार होतो. भागवतात एक सुप्रसिद्ध कथा आहे महात्म्यामध्ये. आत्मदेव ब्राह्मणाची, तुंगभद्रा नदीच्या किनाऱ्यावर आत्मदेव ब्राह्मण राहत होता. ही कथा ऐकण्यासाठी आपण उद्याच्या सत्रात येऊया. आजच्या कथेला, आजच्या सत्राला या ठिकाणी पूर्ण विराम देऊया. एक गोड संकीर्तन घेऊया. तदनंतर आरती होईल. आरती झाल्यानंतर काही सूचना होतील आणि प्रसाद आहे ना वाटायला, हां, तो प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जायचं नाही. रोज जे असेल ते, खडी साखर असेल, लाडू असेल, फळ असेल, जे असेल तो रोज प्रसाद भागवत झाल्यानंतर सर्वांना प्रसाद देण्याची व्यवस्था या ठिकाणी आयोजक करतील. म्हणून गोड एक संकीर्तन घेऊया. आणि उद्याच्या कथेत भागवत भगवान किती दयाळू कृपाळू आहे, भागवताचं सामर्थ्य काय आहे, किती दुःखी माणसाला तो सुखी करू शकतो, या कथेचं रसपान आपण करूया. खरं तर आज पहिला दिवस आहे, वेळही झाला होता प्रचंड. पहिला दिवस म्हणलं की मॅनेजमेंटला वेळ लागतो. आज तरीही त्यातल्या त्यात पूर्ण काटे परिवार आणि पूर्ण ह्या कॉलनी, पूर्ण परिसर आपण झटलात. आमचे जुन्नरकर असतील तेही रांगोळी काढून गेलेत. सगळेच, काही बरेच, काय मला नावं कोणाची माहिती नाहीत, पण माझ्या माता भगिनी आहेत, पुरुष वर्ग आहेत. या सर्वांनी खूप मोठ्या उत्साहाने, छोट्या खाणीच का होईना, पण आपण कथेला आनंद दिलात. एक सांगू का, कथेला गर्दी किती आहे याला महत्त्व नाही आहे. कथेला गर्दी किती आहे याला महत्त्व नाही आहे. कथा ऐकणारे दर्दी किती आहेत याला महत्त्व आहे. बरं मला सांगा, तुम्ही जेवढे का आलात, बाकीच्यांना कथा माहिती नाही का? माझ्या माईस तो बापूने बरेच बॅनर लावलेत. विश्रांत आपल्या वाडीला, वाघेश्वराला, देऊ फाट्याला बरेच ठिकाणी बॅनर लावलेत. काही निमंत्रण पत्रिकाही छापल्यात. बरं, काही काटोकालनी ते बऱ्यापैकी कळालं असेल. आता तू करणे लावले नाहीत म्हणून लोकांना आवाज गेला नाही, तो भाग वेगळा. पण पत्रिका बऱ्याच पोहोचल्यात ना, मग बाकीच्या लोकांना यावं असं वाटलं नाही का? आता माझ्या शेजारीच उजव्या हाताला सोसायटी आहे. ही जवळजवळ 250-300 फ्लॅटची सोसायटी आहे. तिथले सगळेच आलेत का? नाही, ठराविकच आलेत. आता श्यामा इस्टेटमध्येही कळालं, तिथले ठराविकच आलेत. मग यायचं नाही का? येणार आहेत. पण काहींनी विचार केला, आज पहिलाच दिवसची सुरुवात झाली, जाऊया उद्या परवा. मग आजच तुम्ही एवढेच का आलात? बाकीच्यांना यायचं ते का येऊ शकले नाहीत त्याचं एक कारण सांगतो, ऐका. बाकीचे म्हणत असतील यायचं होतं पण घरीच थांबायला कोणी नाही. बाकीचे म्हणले यायचं होतं पण ड्युटीला यायलाच उशीर झाला. पण लाख वाक्य सांगू का, ते का नाही आलेत आणि तुम्हीच का आलेत? कारण तुम्ही सुद्धा तुमच्या मर्जीने आले नाही. तुम्हाला इथं कोणीतरी बोलवलंय. मग कोणी बोलवलंय? बापूनी येता आईनी नाही, हे निमित्त आहेत. खरं तर यायचं तर सर्वांनाच होतं, पण तुम्हीच इथे का आलात? एक हिंदीतलं वाक्य सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल. तुम्हीच का आलात, बाकीचे का नाही आलेत. सपने तो सब लोग सजाते हैं, जरा ध्यान से सुनिएगा. सपने तो सब लोग सजाते, यहाँ आने की
कथा सुनने की। सपने तो सब लोग सजाते हैं मगर टूट भी जाते हैं, और पद्मावती माता के मंदिर में कथा सुनने के लिए वही आ पाते हैं जिसे मेरे भगवान श्री कृष्ण बुलाते हैं। कौन आ पाते हैं? जिसे मेरे कन्हैया बुलाते हैं। 100% 100% गॅरंटीने सांगतो तुम्हाला माझ्या भगवंतानी बोलवलं म्हणून तुम्ही पहिल्या दिवशी आलात। आणि ज्यांना ज्यांना माझ्या कन्हैया बोलवेल कळत न कळत ते रोज येतील। आता काहींना उद्यापासून बोलवेल, काहींना शेवट काल्याच्या प्रसादालाच बोलवेल। तो भाग वेगळा आहे, पण तुम्ही भाग्यवान आहात, लकी आहे। त्याचं कारण सांगतो, तुमच्या आयुष्यात जर महत्त्वपूर्ण दिवस कोणते असतील ना, तुमच्या आयुष्यात जर तुम्हाला कोणी एखाद्याने सांगितलं स्लॅम बुक भरा, स्लॅम बुक भरा, तर त्याच्यात अशा काही अटी असतात। तुमचा आवडता हिरो कोण, आवडता पदार्थ काय, आवडतं पर्यटन कोणतं, बरोबर, आवडते दिवस कोणते, आठवणीतले दिवस कोणते। जर तुमच्या जीवनात स्लॅम बुक भरण्याचा योग आला ना, तर 100% डोळे झाकून एक वाक्य लिहा, आठवणीचे दिवस जर कोणते असतील ना, तर जगज्जननी माता पद्मावतीच्या मंदिरात 4थ्या वर्धापन दिवसानिमित्त वृंदावनचे संतोषानंद शास्त्री यांनी जी भागवत कथा सांगितली ना, हीच आमच्या जीवनातले आवडते 8 दिवस आहेत। स्वर्ण अक्षर लिखित आहेत, हे जीवनाचं सोनं करणारे दिवस आहेत, म्हणून भागवत अतिशय श्रेष्ठ आहे। म्हणून उद्यापासून हिंदी मराठी वेगवेगळ्या भाषेत कथेचा, आणि ही रसज्ञ ही सगळी दिग्गज मंडळी आहे बापू, ताईनाथजींना विचारा, ही सगळी आस्था संस्कार चॅनलची मोठमोठी मंडळी आहेत। ही सगळी आमचे संतोषजी देवकर गुरुजी, जे जुनी व्यक्ती कीबोर्ड क्षेत्रातली, ते बासरी आहेत, दराडे शास्त्री आहेत, सुमित आहेत, त्याच्यानंतर आपला राजू आहे बासरीला, कणयाने जी बासरी वाजवली, ही सगळी मंडळी दिग्गज आहेत। भक्ती चॅनल आळंदी हेही आपण पूर्ण भारतभर विश्वभर पाहतोय। मी माझी पत्रिका स्टेटसला ठेवली आज, स्टेटसला आपल्या कार्यक्रमाची, तर दिल्ली हरियाणाला काही आपले शिष्यमंडळी आहेत। मी वृंदावनला असताना तिकडे काही ज्यांनी माझ्याकडनं दीक्षा घेतल्यात, त्यांनी पाहिले गुरुजी आपकी कथा कहाँ है आलंदी में, तो हमें सुनने के लिए मिलेगा क्या? मैंने कहा मिलेगा क्यों नहीं, तो बोले हमारे लिए हिंदी में करो और हम भक्ति चैनल पे वहाँ लाईव्ह देखेंगे। तर म्हणजे आपली कथा केवळ काटे कॉलनीतच नाही, तर गल्ली ते दिल्ली लांबचा प्रवास आहे, म्हणून हा प्रवास आनंदाने आपण साजरा करायचा आहे। म्हणून आज आपण एवढे उपस्थित झालात, तर उद्यापासून सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने या। आपली मैत्रिणी मित्र भक्ती म्हणजे काय, भक्तीचं अंग काय, भक्तीचं स्वरूप काय, भक्तीचं सामर्थ्य काय, विविध अंगाने उद्या आपण कथा करणार आहोत। आजच्या कथेला इथे विराम, उद्याच्या सत्रात आपण पुन्हा यायचं आहे। जाता जाता माझ्या कथेतला एक संदेश घेऊन जायचा आहे, भला किसी का करना सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो काटे बनकर मत रहना। काटे कॉलनीतलं कथा आहे, म्हणून काटे कॉलनीतल्या सर्व लोकांना विनंती आहे, काटे बनकर मत रहना, भला किसी का कर ना सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो काटे बनकर मत रहना। सर्वांनी जागेवर उभं राहायचंय। तोपर्यंत ब्राह्मण देवता कुठे आहेत, आरतीची तयारी करायची। सर्वांनी जागेवर उभे राहा, सर्वांनी हातवर करायचे आणि या संदेशाचं गाण गायचंय। तोपर्यंत आरतीची तयारी, आरतीचे यजमान जे कोणी पाहुणे रावणे असतील त्यांचं नामनिर्देश होऊन आरती रोज वेगवेगळ्या यजमानाद्वारा होईल। सर्वांनी हातवर करा, हरी बोल। ज्यांना ज्यांना हात आहे त्यांनी हातवर करा। भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना, भला किसी का कर ना सको तो बुरा किसी का मत करना, भला किसी का कर ना सको तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना।
मोहन बिहारी लाल की जगत जननी पद्मावती माता की। सत्य वचन ना बोल सको तो झूठा भी मत बोलो, मौन रहे तो भी अच्छा है, कम से कम विषय मत बोलो। सत्य वचन ना बोल सको तो झूठा भी मत बोलो, मौन रहे तो भी अच्छा है, कम से कम विषय मत बोलो। बोलो यदि पहले तुम तोलो, फिर मुंह को खुला करना। पुष्प नहीं बन सकते तो तुम बातें बन कर मत रहना, बातें बन कर मत रहना। घर न किसी का बसा सके तो झोपड़ियां न जला देना, मरहम पट्टी कर न सके तो खार नमक न जला देना। घर न किसी का बसा सके तो झोपड़ियां न जला देना, मरहम पट्टी कर न सके तो खार नमक न लगा देना। दीपक बन कर जल न सके तो अंधियारा भी मत करना। पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना। भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना। पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना। सभी लोग आरती के लिए खड़े हो जाइए। अगर किसी के पैर में चप्पल जूता हो तो गलती से उतारिएगा उसे। आरती के यजमान मराठी पाहुणे कुठे? करुणावतारम संसार सारम भुजगेंद्र हारम सदा वसंतम 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 हृदयारविंदे भवं भवानी भवानी सहितं नमामि सहितं नमामि सहितं नमामि। बाके बिहारी तेरी आरती गाओ, हे गिरधर तेरी आरती गाओ, आरती गाओ प्यारे तुमको रिझाओ, आरती गाओ प्यारे तुमको रिझाओ। बाके बिहारी आरती गाओ, हे गिरधर तेरी आरती गाओ। मोर मुकुट तेरे शीश पे सोए, प्यारी बंसी मेरो मन मोए। देख छवि बलिहारी में जाऊं, तेरी आरती गाओ, हे गिरधर तेरी आरती गाओ। चरणों से निकली गंगा प्यारी,
सुख जीवन प्यारे साथ आपो श्री चरणों में बलि 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 जाओ के बिहारी तेरी आरती गाओ हे गिरधर तेरी आरती गाओ खाली लोटांगण वंदिन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेम आले जन भावे वाढ तुमेव माता पिता तुमेव बंधू सखा तुमेव विद्या तुमेव सर्व मम देव आय दवाचा करो मैं जब सगल परस्मै नारायण आच्युतम केशवम राम नारायण